जेव्हा बातमी असते विश्वासाची, तेव्हा नाव येते जळगाव उन्नती न्यूज. तुमचा हक्काचा आवाज जळगाव उन्नती न्यूज. पाहूया आजच्या बातम्या. बुलढाण्यात अवैध विद्यार्थी वाहतुकीवर आरटीओचा मोठा बडगा. 18 वाहनांवर कारवाई, 9 वाहने जप्त. बुलढाणा. शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी खेळणाऱ्या अवैध आणि नियमबाह्य विद्यार्थी वाहतुकीविरोधात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने धडक मोहीम हाती घेतली आहे. बुलढाणा आरटीओने सेंट जोसेफ स्कूलच्या नजीकच्या परिसरात केलेल्या या धडक कारवाईत तब्बल 18 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यापैकी 9 वाहने जप्त, अटकावून करण्यात आली आहेत. आरटीओच्या या अचानक झालेल्या कारवाईमुळे अवैध वाहतूकदारांचे धाबे दणाणले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई. शाळा सुरू झाल्यापासून विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या वाहनांमध्ये नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी भरणे, फिटनेस प्रमाणपत्र नसणे आणि स्कूल बसच्या सुरक्षा नियमांचे पालन न करणे अशा विविध कारणांमुळे ही कारवाई करण्यात आली. कारवाईचा संक्षिप्त तपशील. एकूण कारवाई झालेली वाहने 18, जप्त अटकावून केलेली वाहने 09. एकूण तडजोड शुल्क 2,14,500 आकारण्यात आले. प्रमुख कारणे: क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी, कागदपत्रांची अपूर्णता आणि सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन. आरटीओचा वाहनधारकांना व पालकांना इशारा. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने स्पष्ट केले आहे की विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनाने नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे. यापुढेही ही मोहीम अशीच तीव्रतेने सुरू राहणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. तसेच पालकांनीही आपल्या पाल्यांना शाळेत पाठवताना अधिकृत आणि सुरक्षित वाहनांचाच पर्याय निवडावा, असे आवाहन आरटीओ प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सदर कारवाई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री पवन नव्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री रघुवीर सिंग बिलावर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.